नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती. तर चला सुरुवात करूया. तर सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आता अर्जुन आणि सायली म्हणजे त्यांच्या दाराजवळ आलेले आहे. पण आता सगळ्यांनी नाकार दिलेला आहे. सगळे आता बोलत आहे की तुम्ही आता घरात यायचं नाही. आणि मंडळी जेव्हा सायली येत असते तेव्हा तर सायलीला आणि अर्जुनला तेच आठवत असतं, म्हणजे भूतकाळाचं आठवत असतं की मागच्या वेळीला म्हणजे कसं कल्पनाताईने कसं बाहेर काढलेलं जेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं कळालेलं. मंडळी सायली खूप जास्त घाबरत असते, पण आता अर्जुन तिचा एकदम घट्ट हात पकडतो आणि मग आता अर्जुन म्हणतो की चला मिसेस सायली आपण आपल्या घरी जाऊया. आणि आता मग तिकडे समोर पूर्णाजी उभे असतं. मग आता पूर्णाजी म्हणतात की आपलं घर अर्जुन, आपलं घर काय रे अर्जुन, या घरातल्या माणसाची मन दुखावल्यावर तुला काहीच वाटत नाही आहे का? आणि आता मंडळी ही कल्पनाताई पण म्हणते की भलेही तू अर्जुनीला तुझी बायको मानला असेल, पण आम्ही हिला आमची सून मानत नाही. आणि आता मंडळी इकडे बघा, आता ही साक्षी म्हणजे महिपतला म्हणत असते, अहो अण्णा बघा ना, जर या प्रियाचं आणि अर्जुनचं लग्न झालं असतं तर मग प्रियाचं सर्व गोष्ट या अर्जुनला ऐकावी झाली असती आणि मग विलासच्या खुनाची केस माझ्यासाठी एंड झाली असती. पण हे काय होऊन बसलं अण्णा. आणि आता मंडळी आता नागराज म्हणतो की अरे मी तिला सांगितलं होतं की माती खाऊ नको, पण तिने माती खाऊनच टाकली आणि मी तिच्या मागे सूर घेऊन उभं होतो, पण तरीसुद्धा काहीच झालं नाही. आणि माता मंडळी महिपत चिडतो आणि तो म्हणतो की अरे मग तिच्या तो मानेवरून तो सुरा जरा फिरवायचाच होता ना. आणि मग आता नागराज म्हणतो की अरे मग काय झालं असतं. मग आता महिपत म्हणतो की अरे हा अर्जुन एकदा बघ ना, त्या प्रियाच्या खिशात जायचं यावजे या सायलीच्या खिशात गेला आणि दोन्ही आता मिळून परत त्या आश्रमच्या केसच्या मागं लागणार बघ. आणि मग मंडळी आता प्रतापराव परत म्हणतात की आम्ही या सायलीला आतमध्ये घेणार नाही. मग आता अर्जुन म्हणतो की डॅड तुम्ही मनापासून बोलताय का? तर मग आता हा म्हणजे आता हे म्हणतात, प्रतापराव म्हणतात की हो आम्ही हे सगळं मनापासून बोलतोय. तर मग आता मंडळी आता अर्जुन चिडतो आणि मग तो म्हणतो की चला तर मग बाय बाय, आम्ही आता जातो. मग तो आता चप्पल त्याची घालतो आणि मग तो जातच असतो. आणि मग आता मंडळी या अर्जुनने आता सायलीला कसं पण करून आता जबरदस्ती बाहेर आणलेला आहे. मग आता मंडळी आता अश्विन अर्जुनची बॅग घेऊन येतो आणि मग आता प्रतापरावला देतो. आणि मग आता प्रतापराव येतात आणि मग ती बॅग ठेवतात आणि म्हणतात की निघा इथून. आणि मंडळी जरा या अस्मिताचं तुम्ही तोंड बघा. आणि आता मंडळी आता परत इकडेच बघा. आणि आता मंडळी इकडे आता नागराज फक्त एकच वाक्य म्हणतो की महिपत आणि साक्षी तुमच्या दोघांची म्हणजे जायची आता जेलमध्ये परत तुमची वेळ आलेली आहे, कारण की आता अर्जुन आणि सायली एकत्र आलेले आहे. आणि आता त्यांना बरोबर म्हणजे आणि आता त्यांना माहिती आहे की म्हणजे त्यांच्या बाजून त्यांना केस कशी फिरवायची आहे. आणि आता मंडळी इकडे बघा, आता ती बॅग दिल्यावर आता सगळेजण जातात आणि मग आता अर्जुन आणि सायलीच्या तोंडावर म्हणजे दरवाजा लावतात. आणि मग आता मंडळी आता अर्जुन म्हणतो की बघा मिसेस सायली, हेच आहे ना तुमचं कुटुंब. आणि आता मंडळी आता इकडे सायली अर्जुनला म्हणत असते की अहो मला हे घर सोडून कुठेच जायचं नाही आहे. आणि आता मंडळी आता सायली म्हणते की अहो अर्जुन सर, जिकडे जिकडे माझं कुटुंब तिकडेच माझा संसार. तर मग आता मंडळी आता यांचा प्लॅन चाललेला आहे की आता आपण गार्डनमध्येच आपण म्हणजे त्यांचं घर बसवायचं. आणि आता मंडळी बघा, आता साक्षीच्या मोबाईलवरनं आता या प्रियाला फोन लावलेला आहे. आणि आता ही प्रियाचं तोंड बघा मंडळी, ही प्रिया खूप जास्त घाबरलेली आहे. आणि आता महिपत म्हणतो काय गये प्रिया, अगं तू इकडचा रास्ता विसरली काय वाटतं? अरे हा, अगं तू तर हनीमूनमध्येच रमली असेल ना. अगं ते तर मला वाटलेलं चांगलं चाललंय वाटतं हनीमून तू. अरे पण मी तर विसरलोच. अगं तुझा अर्जुन संगती लग्नच झालेलं नाही आहे ना. हां मग तू हनीमूनमध्ये कशी रमशील बरं? आणि मग आता प्रिया म्हणते की अहो तुम्ही कशाला माझ्या जखमेवर मीठ चोळताय. मग आता मंडळी आता महिपत म्हणतो की अगं अजून तुला जखमा कुठे झाला आहेत, अजून तुला आता जखमा होणार आहेत. आणि ते कुठे होणार आहेत का आता ते तू समजून घे. आणि मग आता ते जर तुला बघायचं असेल तर लवकरात लवकर इकडे ये बघ. चल पटकन ये इकडे. आणि मग आता मंडळी आता ही नाटकीय प्रिया आता नाटक करायला लागते. आता ती जरासं खोकते. मला जराशी सर्दी झाली आहे हो, माझी तब्येत जरा वाटतं खराबच झाली आहे. मला जेव्हा बरं वाटेल ना मी तेव्हा येईल. मग आता मंडळी आता महिपत म्हणतो अगं मग तुझ्यासाठी मी काय दवाखाना खोलू काय?
मग आता मंडळी आता नागराज म्हणतो, अगं ए तुझ्या इकडे येण्याचा काही मुर्दा काढायचा आहे काय, लवकरात लवकर इकडे ये, ताबडतोब इकडे तू यायलाच पाहिजे. आणि मग आता मंडळी आता ही साक्षी म्हणते की अगं तुझा सर्दी खोकला ताप ते कसा बरा करायचा आहे ना ते आम्हाला बरोबर माहिती आहे. आणि मग आता मंडळी इकडेच बघा, आता अर्जुन आणि सायलीने मस्त असा तंबू वगैरे बांधलेला आहे गार्डनमध्ये. आणि मंडळी तो तांबू आता सायलीच्या साड्यांनीच बांधलेला आहे. आणि मंडळी इकडे आता अर्जुन म्हणतो की अहो तुम्ही एवढं कशाला टेन्शन घेत आहेत, अहो आपण एक फ्लॅट वगैरे मध्ये राहायला जाऊया ना. मग आता सायली म्हणते की अहो किती भारी घर आहे आणि पलीकडच्या बाजूला खिडकी आहे, किती सुंदर दिसतं आपलं घर. आणि आता इकडे मंडळी बघा, आता अश्विन प्रतापराव अस्मिता आणि कल्पनाताई बघतच असतात की ते काय करताय. मग आता प्रतापराव म्हणतात की मी आता जाऊन त्यांचं ते तंबूच तोडून टाकतो. मग आता कल्पनाताई म्हणते की नको नको कशाला. मग आता कल्पनाताई म्हणते की खिडकी लावून दे गं ए अस्मिता. मग आता अस्मिता खिडकी लावते जोरात. आणि आता मंडळी इकडे बघा, आता ही प्रिया महिपतच्या घरी आलेली आहे आणि आता सगळेजण तिच्यावर चिडत आहे. पण तरीसुद्धा आता ही साक्षी प्रियाला खूप काय काय म्हणते. आणि मग आता ही प्रिया म्हणते की ए साक्षी तुझा आवाज जरा खाली कर. आणि मंडळी ही साक्षी या प्रियाला म्हणत असते अगं ए तुला एक अक्कलच नाही आहे, तुला अक्कलच नाही जरा पण. मग आता ही प्रिया म्हणते ए साक्षी माझी तू अक्कल काढायची नाही आहे हा का. आणि मी आज थोडीशी जराशी कमी पडली तर मग मला प्लॅनमधून बाहेर नाही काढायचं कळालं का. आणि मग आता ही प्रिया म्हणते की आणि तुमच्या तिघांना पण मी आहे ना एकच झटक्यात मी तुम्हाला रस्त्यावर आणेल. आणि माझ्याकडे कुठलं हत्यार आहे ना ते तुम्ही विसरू नका. आणि मग आता महिपत म्हणतो हत्यार, अगं तुझ्याकडे कुठलं हत्यार आहे, कोयता आहे काय तुझ्याकडे सांग, का कुऱ्हाड आहे का अणुबॉम्ब आहे, सांग जरा मला काय तुझ्याकडे सांग. आणि मग आता मंडळी आता ही प्रिया उठून उभा राहते आणि मग आता तिच्या मोबाईलमधून ती व्हिडिओ दाखवते. आणि मंडळी त्या व्हिडिओमध्ये ही प्रिया म्हणत असते की मला या दोघांपासून धोका आहे आणि माझा काका म्हणजे नागराज तो पण या सगळ्यामध्ये सामील आहे. आणि मंडळी व्हिडिओ बघितल्यावर पहिला म्हणजे जरासं शॉक होतात सगळेजण. मग अचानकच सगळेजण हसायला लागतात. आणि मग आता मंडळी आता नागराज हसत म्हणतो काय गं ए प्रिया हे तुझं हत्यार आहे का. आणि मग मंडळी जेव्हा आता हे दोघं तिघं असे म्हणत असतात तेव्हा आता मग ही प्रिया अजूनच जराशी गोंधळते आणि मग ती जराशी घाबरते पण. आणि मग आता ती विचार करते आणि मग ती मनातल्या मनात म्हणते की अरे बापरे म्हणजे आता माझी तर व्हिडिओ पण आता कामाची नाही आहे. आणि आता मंडळी आता इकडे बघा, आता अर्जुन आणि सायलीचं दाखवण्यात आलेलं आहे. आणि मग आता मंडळी आता अर्जुन आणि सायली जरासे ते लाकडा वगैरे आणत असतात लावत असतात आणि अर्जुन आता आतमध्ये जातो आणि मग तो कपडे वगैरे चेंज करून येतो. आणि मग आता मंडळी आता अर्जुन आहे ना म्हणजे आता सायलीच्या संगती आता तो खाली बसतो तेवढ्यात आता कुसुमताईचा फोन येतो. आणि मग आता सायली आता लगेच तो फोन बघते आणि मग उचलते. आणि मग आता मंडळी फोन उचलल्यावर आता सायली म्हणते बोल कुसुमताई. तर आता कुसुमताई म्हणते की अगं तिकडे सगळं ठीक आहे ना, म्हणजे तिकडेचे म्हणजे तुला काही बोलले नाही ना. आणि मग आता सायली म्हणते की हो कुसुमताई तू काळजी नको करूस, मी एकदम व्यवस्थित आहे आणि तू काळजी करू नकोस आणि हे आहेत ना माझ्याबरोबर तर मग मी आनंदातच असणार ना. आणि मग आता कुसुमताई म्हणते की अगं पण तरीसुद्धा पण घरातले तुझ्यावर चिडले असतील ना, म्हणजे तुमच्या दोघांवर सगळेजण चिडले असतील ना. आणि मग आता मंडळी आता कुसुमताई म्हणते की अगं जेव्हा तू घरी होतीस ना तेव्हा आहे ना हे मधुभाऊ पण आहे ना खूप जास्त चिडचिड करत होते, पण आता तू गेलीस ना तर मग आहे ना आता ते सारखे तुझी आठवण काढत आहे. अगं मग त्यांना सांग की मला पण माझ्या माहेरची खूप जास्त आठवण येत आहे. आणि मग आता कुसुमताई म्हणते की अगं आता तू माझ्याशी जरा बोलू नको मग, अगं कारण की आहे ना मग तो चिडका बिग्बा आहे ना मग तो फुगून बसेल. आणि मग आता सायली हसायला लागते आणि मग ती म्हणते की चिडका बिब्बा. आणि मग आता अर्जुन म्हणतो की मला फोन द्या. मग आता सायली म्हणते नाही नको आता ठेवून दिला कुसुमताईने आता फोन ठेवून दिला. आणि मग आता सायली कुसुमताईला म्हणते की अगं तू काळजी घ्या आणि मधुभाऊंना पण सांग की माझी काळजी नको करायला आणि स्वतःची काळजी करायला. आणि मग आता सायली फोन ठेवून देते. आणि आता मंडळी आता इकडेच बघा, हा नागराज आता या प्रियाला म्हणत असतो की अगं ए तू खाली बस जरा प्रिया, आता मी तुला खरं हत्यार काय असतं ते दाखवू का, बैस पहिलं तू इकडे बैस खाली बस. आणि मग आता साक्षी या प्रियाला म्हणते बस ग प्रिया खाली बस. आणि मग आता मंडळी आता नागराज त्या टेबलच्या खालून काहीतरी बाहेर काढतो. आणि मग आता मंडळी ती पोटली आता हा नागराज या प्रियाला दाखवतो आणि म्हणतो की बघ प्रिया ही तुझी पोटली, अगं ही आधी तुझ्याकडे होती पण आता आमच्याकडे.
आणि या पोटलीमध्ये सर्व तुझ्या लहानपणीच्या गोष्टी आहे बरं का प्रिया. आणि आता ही पोटली माझ्याकडे आहे. आणि मग आता मंडळी ही प्रिया एवढी घाबरलेली की तिला घाम आलेला. पण मंडळी तरी पण ती खूप जास्त ओव्हर कॉन्फिडन्स आहे. मंडळी ही प्रिया हसत असते. आणि मग आता ती म्हणते की अरे बापरे, या पोटलीने तुम्ही काय करणार आहे? या पोटली घेऊन तुम्ही काय एवढा मोठा तीर मारलाय? काय ना, जोपर्यंत खऱ्या तन्वीची पोटली माझ्याकडे आहे ना, तोपर्यंत तुम्ही कितीही पोटल्या आणा माझ्यासमोर, पण मला काही फरक पडणार नाही आहे. आणि मग आता मंडळी आता नागराज म्हणतो, अगं तुला काय फरक पडणार नाही? पडेल पडेल तुला फरक. अरे बापरे, हे काय मला भेटलं? अरे हा तर तोच फोटो आहे. आणि हा फोटो तो लहानपणीच्या प्रियाचा आहे. आणि हा फोटो बाकी कोणी नाही तर मधुभाऊ तर म्हणजे ओळखतीलच ना. आणि आता मंडळी हा नागराज म्हणतो की अगं जेव्हा मधुभाऊ पाहतील ना तेव्हा ते म्हणतील, अरे बापरे, ही तर आमची प्रिया आहे. आणि आता मंडळी तरीसुद्धा आता ही प्रिया म्हणते की अरे फोटोने काय फरक पडणार आहे? तर मग आता साक्षी बोलते की अगं पडणार आहे प्रिया. अगं सुभेदार आणि किल्लेदार त्यांना तर माहीतच आहे ना की लहानपणीची तन्वी कशी दिसायची. पण जर हा लहानपणीचा फोटो जर त्यांनी पाहिला अगं तर त्यांना लक्षात नाही येणार का की लहानपणीचा प्रियाचा फोटो आणि तन्वीचा फोटो वेगळा आहे. आणि मग आता मंडळी आता नागराज म्हणतो की अगं जेव्हा तू लहान असेल तेव्हा तर मधुभाऊनी तुला सांगितलंच असेल ना की लहानपणी अगं ते काय करतात, फोटोच्या मागे सापडलेली तारीख ते लिहून ठेवतात. आणि मग आता मंडळी आता प्रिया घाबरते. आणि मग आता ती म्हणते की ही पोटली तुमच्याकडे आली कशी? मग आता नागराज सांगतो की आणि मग आता मंडळी जेव्हा जेव्हा या प्रियाचं लग्न मोडलं होतं तेव्हा या नागराजने म्हणजे लपून छुपून तो आला आणि मग ती पोटली शोधून काढली. मंडळी एवढाच आता तो नागराज सांगतो. आणि मग आता सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघत आहे. आणि आता इकडेच बघा मंडळी, आता अर्जुनने काहीतरी बाहेरूनच मागवलेलं आहे, कुठली तरी डिश वगैरे मागवलेली आहे. आणि आता अर्जुन आता सायलीला एक घास भरवतो. आणि मग आता मंडळी आता सायली भावूक होते. आणि आता मग ती म्हणते की तुम्हाला खरं सांगू का, या घासाला जी चव आहे ना, त्या घासाची चव मी पहिल्यांदाच चाखत आहे. आणि मग आता मंडळी आता सायली इमोशनल होते. आणि मग आता ती म्हणते की जर आपण घरी असलो असतो तर किती सगळं चांगलं झालं असतं ना. अश्विन भाऊजींनी आणि चैतन्य भाऊजींनी आपल्याला चिडवलं असतं आणि सर्वजण एकत्र मिळून जेवले असते, किती भारी वाटलं असतं. मंडळी सायलीला एकत्र मिळून जेवायचं असतं, सगळ्यांसंगती तिला जेवायचं असतं. आणि आता मंडळी हा म्हणजे सायलीच्या डोळ्यात अश्रू बघितल्यावर आता अर्जुनला सहन नाही होत. आणि मग आता मंडळी आता अर्जुनने ठरवलेलं आहे की आता सायलीला परत त्याच घरात प्रवेश द्यायचा म्हणून. आणि मग आता मंडळी हा भाग आता इथेच संपलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील. धन्यवाद.